विषयाशी संबंधित जो पहिला मुद्दा आहे तो आपण लिहून घेऊया. मुद्दा क्रमांक 1 लिहा. बाह्य रूपावरून नाही तर सत्याने न्याय केला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. बाह्य स्वरूपावरून नाही तर सत्याने न्याय केला पाहिजे. आता आपण ह्या मुद्द्याला समजून घेण्याकरता पवित्र शास्त्रामधून योहानाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 24 आपण काढणार आहोत. आणि योहानाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 24 वचनातून आपण हा जो मुद्दा आहे हा समजून घेणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपण देवापासून आलो आहोत हे यरूशलेमेमध्ये शिकवत आहे. आणि येशू ही गोष्ट यरूशलेमेमध्ये शिकवत असताना त्या ठिकाणी त्याला अशा काही लोक समुदायाचा सामना करावा लागला जो समुदाय चुकीचा न्याय करत होता. जो समुदाय स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष न देता तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे लक्ष देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला चुकीचं ठरवण्याच्या अनुषंगाने त्याचा न्याय जो तो करत होता. आणि मग ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या वर्गाच्या लोकांना जे आहे या ठिकाणी न्यायासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी बोलताना दिसून येत आहे. आणि तो म्हणत आहे की वर वर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा, योग्य तो न्याय करा. आता अनेक वेळा आपल्या वैयक्तिक जीवनाकडे जेव्हा आपण लक्ष देतो त्या वेळेला आपल्याला वरवर पाहून न्याय करायची जी काही सवय आहे ती लागली असल्या कारणामुळं आपण त्या घटनेच्या खोलवर जाऊन ती घटना समजून घ्यायच्या अनुषंगाने आपण जे आहे ना कधीच त्याकडे लक्ष देत नाही. उदाहरणार्थ, जर आपल्याकडनं चूक झाली आहे तर आपण त्या चुकी संदर्भात दिलगिरी व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर चुकी संदर्भात दिलगिरी व्यक्त करत नाही आणि त्या उलट आपण समोरच्या व्यक्तीबरोबर वाद घालतो त्या वेळेला आपण कुठंतरी वरवर पाहून न्याय करणारे अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये स्वतःला ठेवून चुकीचा न्याय करणारे असे व्यक्ती ठरत असतात. आणि येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येत आहे की वरवर न्याय करणं हे चांगलं नाहीये. न्याय करायचं जर असेल तर त्याच्या मुळाला जाणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळी त्याच्या मुळाला जाऊ त्यावेळेला कळल की खऱ्या अर्थाने चूक ही समोरच्या व्यक्तीची नाही तर आपली आहे. पण आज लोक किंवा आज आपण खऱ्या अर्थाने त्या मुळापर्यंत जायला तयार नसतो. पण आज आपण कोणत्या गोष्टी सर्वात जास्त करण्याकरता तयार असतो तर वरवर पाहून न्याय करण्याकरता. लक्ष द्या, आपलं जे बघणं आहे ना, आपलं बघणं हे येशूच्या बघण्यासारखं असणं फार गरजेचं आहे. आपला जो दृष्टिकोन आहे ना हा जगाच्या दृष्टिकोनाला मॅच न होता येशूच्या दृष्टिकोनाला आपला दृष्टिकोन मॅच होणं फार गरजेचं आहे. आणि तो होण्यासाठी आपल्याला त्याच्या वचनामध्ये मुळाला जाणं गरजेचं आहे. त्याच्या इच्छेच्या त्याच्या जे काही आज्ञा आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने यथायोग्य जो काही न्याय आहे ना तो करता येईल. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जी आहे ती बघायला भेटते. आणि बघा, ती गोष्ट आपल्याला अलियाबाच्या संदर्भात बघायला भेटते.
अलियाब जो आहे ना तो दाविदाचा भाऊ होता आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की शाऊलाचं जे काही राजपद आहे त्याच्या आज्ञा उल्लंघनामुळं निघून गेलेला असल्या कारणामुळं आता इस्रायलाला नवीन जो काही राजा आहे ना तो पाहिजे होता आणि त्या राजाला अभिषेक करण्याकरता परमेश्वर देवाने शमूएलाला निवडलेलं होतं आणि शमूएलाला ईशायाच्या घरी जे आहे ते पाठवण्यात आलेलं होतं. आणि बघा ज्या वेळेला शमूएल हा ईशायाच्या घरी गेला त्यावेळेला त्या ठिकाणी अलियाब नावाचा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला वर बघून शमूएल जो आहे ना हाच इस्रायलाचा राजा आहे आणि यालाच परमेश्वर देव इस्रायलचा राजा करू इच्छित आहे या अनुषंगाने त्याला तो अभिषेक करू लागला राजाचा. पण तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी परमेश्वर देव हा शमूएला सोबत बोलला आणि बघा पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये परमेश्वर देव हा शमूएलाला काय सांगत आहे ते आपण समजून घेऊया. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर वाचवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देवाचं बघणं कसं आहे आणि माणसाचं बघणं कसं आहे या विषयीची जी काही खरी माहिती आहे ती आपल्याला ह्या वचनातून पाहायला भेटते. आणि शमूएलाने हा जो अलियाबास आहे ना त्याला न्याहाळून पाहिलं वचन 6 मध्ये. आणि वचन 6 मध्ये त्याला न्याहाळून पाहिल्यानंतर त्याला वाटलं की आता शाऊला नंतर परमेश्वर देव यालाच राजा करू पाहत आहे तर आपण याला राजा होण्याकरता अभिषेक करावा या अनुषंगाने तो त्याच्याकडे जे आहे ना त्याच्या उंच शरीराच्या उंच काठीवर तो बघू लागला. बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्या शरीराच्या उंच काठीवरती तो गेला. तो देखणा होता, तो उंच पूर्ण होता, तो धिप्पाड होता, तो चांगला देखणा होता. ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी शमूएलाने अलियाबास मध्ये बघितल्या आणि त्याला तो जो आहे ना तो अभिषेक करू लागला. पण परमेश्वर देवाने त्या ठिकाणी शमूएलाला थांबवलं त्याला राजाचा अभिषेक करण्यासंदर्भात. आणि मग परमेश्वर देव हा शमूएलाला म्हणत आहे की मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो आणि न्याय करू लागतो. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो आणि न्याय करू लागतो. बघा पवित्र शास्त्रामध्ये याकोबाचं जे पत्र आहे ना त्या ठिकाणी न्याय संदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पक्षपात संदर्भात, भेदभावा संदर्भात. जर एखादा जर श्रीमंत व्यक्ती जर तुमच्या जर सभास्थानामध्ये आला किंवा तुमच्या कार्यक्रमामध्ये आला तर तुम्ही त्याला चांगल्या ठिकाणी बसवता. पण एखादा भिकार कपडे घातलेला व्यक्ती जर तुमच्या कार्यक्रमात आला तर तुम्ही त्याला तुमच्या पायाजवळ बसवता. एखादा भपकेदार कपडे घातलेला व्यक्ती जर आला तर तुम्ही त्याला चांगल्या ठिकाणी बसवता. पण एखादा घाण कपडे घालून जर आला तर त्याला तुम्ही कुठे बसवतात? त्याला तुम्ही तुमच्या पायाजवळ बसवता. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परमेश्वर देव ह्या ठिकाणी शमूएलाला हे म्हणत आहे की परमेश्वर देवाचं पाहणं हे माणसाच्या पाहण्यासारखं नाही. माणूस बाहेरील स्वरूप पाहतो, आपण देखील बाहेरील स्वरूप पाहतो. आपण खऱ्या अर्थाने घटनेच्या मुळापर्यंत पोहोचत नाही. ज्या वेळेला नातेवाईकांमध्ये उदाहरण देतो मी तुम्हाला, जर वादविवाद झाले तर त्या वादविवादामध्ये आपण पडतो आणि आपण जे आहे ना ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नसतात त्याच्या उलट आपण चुकीच्या पद्धतीने जे आहे ना संबंधित व्यक्तीबरोबर काय करत असतो, भागत असतो. पण त्या घटनेच्या मुळाला आपण जातो का? हा वादविवाद कोणत्या गोष्टींमुळे जे आहे तो उद्भवलेला आहे, काय त्या घटनेच्या मुळापर्यंत आपण जातो का? आणि ती घटना आपण समजून घेतो का? आणि ती घटना समजून घेतल्यानंतर काय आपण त्या ठिकाणी वादविवाद थांबवण्याच्या अनुषंगाने ज्याने चूक केलेली आहे त्याच्या पदरी ती चूक घालून ज्याच्या विरोधामध्ये करण्यात आलेली आहे काय त्याला आपण क्षमा मागण्याकरता त्या व्यक्तीला सांगतो का, शिकवतो का?
जर अशा प्रकारचं सुज्ञान जर देवाचे लेकरे या नात्याने जर आपल्यामध्ये जर राहिलं तर निश्चित अर्थाने आपण योग्य तो न्याय करणारे व्यक्ती ठरल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वर देव हा शमूएलाला हे म्हणत आहे की मानवासारखं परमेश्वर देवाचं बघणं नाहीये. मानव बाहेरील स्वरूप बघतो. हा माझा नातेवाईक आहे, हा माझा पती आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी नणंद आहे, हे माझे जाव आहे, हे माझे नातेवाईक आहे, हे माझे आहे. आणि समोरच्या व्यक्तीने त्यांच्याबरोबर भांडण केलेलं आहे. चुकलेलं तर आपलं नणंद असतं, चुकलेलं ते जाव असतं, चुकलेलं नवरा असतं, चुकलेला भाऊ असतं, बहीण असते. आपण आपल्या 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 नातेवाईकांची चूक कधीच मान्य करत नाही. समोरचा भांडत आहे, आपण लगेच त्या भांडणामध्ये उतरतो, समोरच्याला बरं वाईट बोलायला लागून जातं. पण चूक कोणाकडे आहे हे आपण बघतो, आपण बघत नाही. आपण न्याय करतो येतो नाही, आपण बाहेरील स्वरूप बघतो. नाही, हा माझ्या ओळखीचा आहे, हा माझा नातेवाईक आहे आणि समोरचा व्यक्ती याच्यावर भांडत आहे, मला आता याची बाजू घेतली पाहिजे. लक्ष द्या, परमेश्वर देवाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घ्या. परमेश्वर देव हा बाहेरून बघत नाही. परमेश्वर देव हा हृदय पाहतो, अंतःकरण पाहतो खऱ्या अर्थाने. आणि जर परमेश्वर देव हा जर अंतःकरण पाहतो तर काय तो फक्त शमूएलाचं अंतःकरण पाहत आहे का? काय तो फक्त अलियाबाचं अंतःकरण पाहत आहे का? नाही, तो ह्या पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांचं अंतःकरण पाहतो. त्यामध्ये तुम्ही आणि मी देखील समाविष्ट आहोत. लक्ष द्या. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की परमेश्वर देव हा आपल्याला हे सांगत आहे, हे शिकवत आहे की आपण बाहेरून वरवर स्वरूपामध्ये नाही तर आपण यथायोग्य सत्याने न्याय करण्याच्या अनुषंगाने आपल्या जीवनाकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन जो आहे ना न्याय संदर्भात बदलणं फार गरजेचं आहे. एक छोटीशी एक 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 तुम्हाला घटना मी सांगतो. मी ज्यावेळेस मनमाडला चाललेलो होतो आणि एक मुलगा सामान जे आहे ते घेऊन निघाला आणि त्याची जी बॅग आहे ती रेल्वेच्या त्या हँडलमध्ये अडकली. त्याची बॅग त्याची नाही, म्हणजे दुसऱ्या ताईंची बॅग त्या हँडलमध्ये अडकली आणि त्या ठिकाणी ती ताईमध्ये त्यांचं सामानमध्ये आणि तो मुलगा मध्ये. आणि त्यानंतर आम्ही गाडीच्या खाली आणि गाडी सुरू झाली. आणि मग ज्या वेळेला आम्ही गाडीमध्ये चढलो आणि मग मी त्या मुलाला भयंकररित्या रागवलं. पण कालांतराने मला कळालं की त्याच्या समोर असलेली जी बहीण आहे तिची बॅग ही रेल्वेच्या हँडलमध्ये अडकली असल्या कारणामुळं त्या मुलाला पुढे जे आहे ते पास आउट होता येत नव्हतं, पुढे जाता येत नव्हतं. त्या मुलाची आई देखील त्याच्याबरोबर होती. आणि ज्या वेळेला ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली, पवित्र आत्म्याने माझ्या निदर्शनामध्ये ती गोष्ट आणून दिली आणि मग मला कळालं की खऱ्या अर्थाने मला त्या मुलाला त्या ठिकाणी अशा प्रकारे रागवायचं नव्हतं. आणि मग ती गोष्ट कळाल्यानंतर मी जे आहे ना, मी ज्या लोकांसमोर त्या मुलाला रागवलं होतं त्या लोकांसमोर मी त्याला क्षमा मागितली, त्याच्या आईला मी क्षमा मागितली. लक्ष द्या, मला तुम्हाला यातून काय शिकवायचं आहे, मला तुम्हाला यातून काय सांगायचं आहे की आपण देवाचे लेकरं या नात्याने आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाला पवित्र शास्त्राच्या वचनानुरूप करणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्या निदर्शनामध्ये आपण चुकलो आहो ही गोष्ट येते ना, त्यावेळेला स्वतःला नम्र करा, स्वतःला ती चूक स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये आणा, स्वतः जे आहे ना दिलगिरी व्यक्त करण्याच्या अनुषंगाने तयार करा. लक्ष द्या, देव अशा प्रकारेच आपल्याला जे आहे ना ह्या वर्तमान समयामध्ये पाहू इच्छित आहे. आपण तसं बनणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2 लिहा. न्याय मध्ये पक्षपातीपणा करू नये. ज्यावेळेस न्याय केला जातो त्या वेळेला त्या न्यायामध्ये पक्षपातीपणा हा मुळीच करू नये. आणि अनेक वेळा ज्या गोष्टी देव हा अपेक्षित करत नाही त्याच गोष्टी आपण करत असतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, व्यवस्था विवरण आपण काढू. व्यवस्था विवरण आणि त्याचं पहिला अध्याय आपण काढू आणि त्याचं 17 वचन वाचा.
व्यवस्थित म्हणजे अनुवाद पहिला अध्याय आणि वचन 17 कोणतरी वाचा. न्याय करताना पक्षपात करू नका. लहान मोठ्यांच्या सारखेच ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घेऊ नका, कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशे जो आहे ना, हा नायकांची नेमणूक करत आहे आणि त्या नायकांना मोशे ह्या ठिकाणी शिकवत असताना दिसून येतो आणि तो त्या नायकांना म्हणत आहे, न्याय करताना पक्षपात करू नका. हे गोष्टी समजून घ्या चर्च. कारण आपल्याला न्याय करायला आवडतो, परंतु तो न्याय जो आपण करतो ना, तो आपण वरवर पाहून करतो. अनेक ठिकाणी वरवर पाहून न्याय करत असल्या कारणामुळं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो आहे तो होत आहे. त्या विषयाकडे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये जाणार आहोत, शिकणार होतो विषय आपण. पण ह्या ठिकाणी नायकांना मोशे हे सांगत आहे की तुम्ही न्याय करणारे असे आता नायक बनलेले आहात. आणि नायकाचं काम काय आहे तर त्यांनी पक्षपात न करता न्याय केला पाहिजे. पुढे वचन सांगत आहे, लहान मोठ्यांचं सारखंच ऐकून घ्या. असं समजू नका की मोठ्या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान आहे आणि मोठा व्यक्ती मुळीच खोटं बोलणार नाही. चूक ही लहानाकडे आहे तर लहानालाच आपण काय केलं पाहिजे, न ऐकता सुनावलं पाहिजे. चूक ही लहानावर टाकली पाहिजे. वचन सांगत आहे की दोघांचे सारखंच ऐकून घ्या आणि मग ठरवा की खऱ्या अर्थाने मोठा चुकलेला आहे का लहान चुकलेला आहे. खऱ्या अर्थाने चूक ही लहानाकडे आहे का मोठ्याकडे आहे. आणि जर चूक ही जर मोठ्याकडे असेल, लहानाकडे नसेल, तर मग लहानाला त्या गोष्टी समजण्याकरता मदत करा की त्याची चूक झालेली आहे. किंवा चूक जर लहानाकडे आहे तर लहानाला ती गोष्ट समजण्याकरता मदत करा की चूक त्याच्याकडे झालेली आहे. आणि दोघांमध्ये जे आहे ना, सलोखा होईल अशा हेतूने तुम्ही दोघांमध्ये समानता, प्रीती ना आणणं फार गरजेचं आहे. दोघांमध्ये तुम्ही सलोखा आणणं फार गरजेचं आहे. वचन स्पष्टपणे सांगत आहे, कुणाचं तोंड पाहून भिवू नका. न्याय करताना एखाद्या श्रीमंताने गरीबावरती अन्याय केलेला आहे तर श्रीमंताला देखील त्या ठिकाणी त्याच्या चुका दाखवण्याची काय करा माहिती का, त्या ठिकाणी हिंमत ठेवा. हो, जर चूक गरीबाकडनं झालेली आहे तर त्या ठिकाणी त्याला देखील ते चूक दाखवण्याकरता काय करा माहिती का, सक्षम व्हा. कोणीही असू द्या. वचन स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की तोंड पाहून भिवू नका, कारण न्याय करणं हे देवाचं काम आहे. न्याय मिळवून देणं, एखाद्यावरती जर अन्याय होत आहे आणि त्या अन्याय होणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं जे काम आहे ना, ते देवाचं आहे. आणि देवाचं काम देव हा तुमच्याकडनं करू पाहत आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्वतःला जे आहे ना, कोणत्या भूमिकेमध्ये ठेवलं पाहिजे, तर तुमच्याकडनं पक्षपात होता कामा नये. तुमच्याकडनं जे आहे ना, पक्षपात मुळीच होऊ नये. का माहिती का, कारण जर पक्षपात झाला तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे ना, कदाचित तो व्यक्ती आणखीन जे आहे ना, तो व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या गोष्टींकडे जाऊ शकतो. पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला सलमन जो राजा आहे ना, त्याने अतिशय चांगला, योग्य, पक्षपात न करता जो आहे ना न्याय केला. ज्या वेळेला आपण पहिले राजे 3 अध्याय आणि 16 ते 28 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 स्त्रिया दिसतात. आणि ह्या दोन्ही स्त्रिया ना, आपण पाहतो की गरोदर होत्या, त्यांना मुलं झाली आणि एका स्त्रीचं बाळ हे ती स्त्री झोपेमध्ये असताना तिच्या अंगाखाली येऊन मेलं. आणि मग त्या ठिकाणी बाळाची, मुलाची आदला बदली झाली. आणि हे जे प्रकरण आहे, हे ज्या वेळेला राजा समोर आलं ना, त्यावेळेला राजाने
कशा प्रकारे या प्रकरणामध्ये कुणावरही अन्याय न होता किंवा पक्षपात न होता कशा प्रकारे सत्यतेने योग्य तो न्याय केला हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा, वचन काढू आपण. पहिले राजे आपण काढू यावेळेला 3रा अध्याय. पहिले राजे आपण काढू 3रा अध्याय आणि 16 पासून तर 28 वचन आपण वाचणार आहोत आणि हळूवारपणे कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. त्या दिवसात 2 वेश्या राजाकडे येऊन त्याच्या समोर उभ्या राहिल्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एका घरात राहतोय. हिच्या बरोबर राहत असता मी प्रस्तुत होऊन मला मूल झाले. मी प्रस्तुत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रस्तुत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो आणि आम्हा दोघांशिवाय घरात कोणी परके न होतं. रात्री या स्त्रीचे बालक तिच्या अंगाखाली सापडून मरण पावले. तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले. सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले. दुसरी स्त्री म्हणाली, छे नाही, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. पहिली म्हणाली, छे नाही, मला मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. असे त्या राजापुढे त्या बोलल्या. राजा म्हणाला, एक म्हणते जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. दुसरी म्हणते, छे नाही, मला मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. मग राजा म्हणाला, मला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजा म्हणाला, या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. तेव्हा ज्या बाईचे जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलासाठी तुटून ती राजाला म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा न तुझा, त्याचे 2 भाग करा. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई आहे. राजाने हा न्याय केला तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला. तेव्हा त्याच्या ठाई राजाविषयी उच्च बुद्धी उत्पन्न झाली, कारण न्याय निवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठाई आहे हे त्यांना दिसून आले. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी बघा वाद सुरू आहे आणि ह्या वादामध्ये आता राजाला त्या स्त्रीला तिचं मूल परत करून द्यायचं आहे जिचं ते आहे आणि त्या स्त्रीला देखील राजाला सर्वांसमोर आणायचं आहे की जी खोटं बोलत तिचं मेलेलं आहे ते मूल. आणि हे काम जे आहे ना खूप किचकट आहे. पण हे काम करण्याकरता त्या ठिकाणी राजा जो आहे ना कोणत्या गोष्टीने भरलेलं तर माहिती का? वचन सांगतं की त्याच्या ठाई जे आहे ना दैवी ज्ञान आहे हे लोकांना दिसून आलं आणि त्या ज्ञानाच्या साहाय्याने त्याने पक्षपात होणार नाही अशा अनुषंगातून त्या घटनेच्या मुळापर्यंत जायचं ठरवलं आणि तो गेला देखील. कारण ह्या दोन्ही स्त्रियांनी ती घटना जी आहे ना ती सांगितली आणि मग आपण पाहतो की ह्या ठिकाणी योग्य तो न्याय ह्या शल्मोन राजाने केला असल्या कारणामुळं संपूर्ण जी प्रजा आहे ना ती प्रजा त्या ठिकाणी राजाचं गुणगान करू लागली. लक्ष द्या, या घटनेतून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पक्षपात होणार नाही अशा प्रकारे न्याय करण्याच्या अनुषंगाने देवाने तुमच्यावर जबाबदारी टाकलेली असताना तुम्ही तुमच्या स्वतःला देवाच्या त्या भागामध्ये जे आहे ना सक्षम करणं फार गरजेचं आहे. आणि वचन सांगत आहे ठिकाणी की न्यायामध्ये पक्षपातीपणा हा कधीही देवाच्या लोकांनी करू नये, तर त्या ठिकाणी पक्षपात होणार नाही. या अनुषंगाने त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन खरा अन्याय हा कोणावरती झालेला आहे याचा तपास लावून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम जे आहे ना हे किंवा ही जबाबदारी किंवा हे काम आपलं आहे. मी तुम्हाला काल सांगितलं तुम्ही सर्वसाधारण लोक नाही.
मी तुम्हाला काल शिकवलं, तुम्ही दिवट निवट ठेवलेला दिवा आहात. मी तुम्हाला काल सांगितलं, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. तुम्हाला मी काल सांगितलं की तुम्ही जे आहात ना, तुम्ही डोंगरावर वसलेलं नगर आहात. तुम्ही आकाशातील जे आहे ना तारे आहात. लक्ष द्या, तुम्ही सर्वसाधारण लोक नाही आहे. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे अशासाठी की तुम्ही तुमच्या स्वतःला देवाच्या वचनाच्या साहाय्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात इतकं जे काही आहे ना परिपक्व करावं की लोकांनी तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान पाहून देवाचं गौरव करावं. लोकांनी तुमच्याकडे यावं. तुम्ही जिथं वाद सुरू आहे तिथं तुम्ही उभे राहिले ना, तर लोकांनी वाद करणं सोडून दिलं पाहिजे. इतकं तुम्ही देवाच्या बुद्धीने, देवाच्या ज्ञानाने, देवाच्या वचनाने, देवाच्या प्रीतीने तुम्ही भरलं पाहिजे. हो, का माहिती का? कारण देवाची इच्छा ही आहे की तुम्ही नेक्स्ट न्यायी असाल. हो, तुम्ही नायक असाल. लोकांमध्ये प्रेम निर्माण करणारं, लोकांमध्ये दया निर्माण करणारं, लोकांमध्ये सलोखा निर्माण करणारं, लोकांमध्ये आपुलकी निर्माण करणारं, लोकांची भांडणं सोडवणारं, लोकांना लोकांना त्यांच्या चुका मान्य करण्याकरता तयार करणारं. हा, हे तुम्ही बनावं, ही देवाची इच्छा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वसाधारण लोक नाही आहे. तुम्ही स्वतःला सर्वसाधारण समजू नका. देवाचं सांगतं, तुमच्यामध्ये जो आहे ना, तो जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. जगात कोणी माहिती का? जगात सैतान आहे. तुमच्यामध्ये कोण आहे? तुमच्यामध्ये देव आहे, आणि तो सैतानापेक्षा मोठा आहे. हे विसरू नका. हो, हे विसरू नका. कारण माहिती का, तुम्ही देवाचं मंदिर आहात. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. का माहिती का? कारण लोक परेशानीमध्ये आहेत, त्रासामध्ये, समस्येमध्ये, अडीअडचणीमध्ये, दुःखात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहे. आणि ह्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. देवाने तुम्हाला ती जबाबदारी सोपवलेली असताना तुम्ही तुमच्या स्वतःकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून यथायोग्य न्याय करण्याच्या अनुषंगाने बाहेरून बघू नका. अनेक वेळा आपले नातेवाईक आहे म्हणून आपण त्यांची बाजू घेतो, पण ते चुकलेले असतात आणि समोरच्यावर आपण वाद करतो. बाहेरील स्वरूप बघून न्याय करू नका, सत्याने न्याय करा. अनेक वेळा न्याय करत असताना आपण पक्षपातीपणा करतो. हा आपल्या ओळखीचा आहे, याचं काम लवकर करा. हा आपला नातेवाईक आहे, याची फाईल पुढे करा. हा आपला आहे. लक्ष द्या. चर्च, देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो? देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो? वचन स्पष्टपणे सांगतो. देवाच्या मंदिरामध्ये कोण उभं राहील? बघा, कोणीतरी स्तोत्रसंहिता 15 अध्याय काढा. स्तोत्रसंहिता 15. स्तोत्रसंहिता 15 आपण काढू. त्याचं पहिलं वचन वाचा. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? कोण राहील? प्रश्न आहे 2. हे परमेश्वरा कोण राहील? हे परमेश्वरा कोण राहील? कोण राहील माहिती का? जे पक्षपात करत नाही, जे सत्याने न्याय करतील. कोण राहील माहिती का? तिथे लिस्ट आहे बघा, वाचा ती लिस्ट. एक एक करून वाचा. ब्रदर सुभाष. जो सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, आदमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शक्तीचे स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही, आपला पैसा वाढीदिलीला लावत नाही, निरपराधांची हानी करण्याकरता लाज घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. ह्या क्वालिटीचं आपल्याला बनायचं आहे. ह्या क्वालिटीचं आपल्याला बनायचं आहे. देवाची अपेक्षा ही आहे की आपण अशा प्रकारचे लोक असतो. हो, तर आपल्याला यथायोग्य न्याय करता येईल. तर आपल्याला जे आहे ना यथायोग्य न्याय करता येईल. आपण देवाला हे संध्याकाळच्या वेळेला हे बोलतो, देवा मला अशा प्रकारचे व्यक्ती दे. देवा हे वचन सर्वांसाठी आशीर्वादित करू.